नमस्कार. स्वामी कृपा या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज गुरुचरित्रातील 14वा अध्याय याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. गुरुचरित्राचा हा 14वा अध्याय म्हणजे मेरुमणीच आहे. या गुरुचरित्राच्या 14वा अध्यायाचं वाचन 41 दिवस नित्यनियमाने संकल्पयुक्त केल्याने आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर होऊन आपली अडकलेली कामे मार्गी लागतात आणि आपल्या आयुष्याचं जणू सोनंच होतं. हे वाचन रोज 41 दिवस नित्यनियमाने एकाच वेळी रोज वाचन केल्यास आपल्या आयुष्यात खूप फरक जाणवू लागतो. या 14व्या अध्यायाची वाचनाची सुरुवात शक्यतो गुरुवारीच करावी. गुरुवारी संकल्पयुक्त 41 दिवस ही वाचनाची सुरुवात करावी. हा संकल्प कसा करावा? हातात पाणी घ्यावं, त्यात पाण्यात अक्षदा फूल ठेवून स्वामींना प्रार्थना करावी. हे स्वामीराया, मी 41 दिवस ही 14व्या अध्यायाचं रोज पठण करणार आहे. तरी माझी अडकलेली कामे आहेत, माझ्या काही इच्छा आहेत, त्या तुम्ही पूर्ण कराव्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करावी. या अध्यायाचं पठण करताना अगदी मनापासून एकाग्रतेने पठण करावं, म्हणजे मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि घरात खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. हे तुम्ही अनुभव घेऊन बघा. 14वा अध्याय वाचल्याने घरात खूप असं छान आनंदाचं वातावरण असतं आणि मनालाही खूप छान प्रसन्न वाटतं. 14वा अध्याय ही एक अशी छोटीशी पोथी येते. रोज गुरुचरित्र अध्याय काढून वाचण्याची आवश्यकता नाही. तुमच्या बाजूच्या केंद्रात, शेजारी केंद्रात हे 14वा अध्यायाचं असं एक छोटीशी एक पोथी मिळते. ती तुम्ही 10 रुपयाची पोथी येते, ती तुम्ही आणून रोज ही पोथी तुम्ही वाचू शकतात. हा फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला उलटं दिसत असेल, पण ही 10 रुपयाची जी पोथी आहे ती तुम्ही आणून रोज ह्याच पोथीचं रोज वाचन करावं. 41 दिवस हे तुम्ही वाचन करावं आणि ही सेवा केल्यापासून तुमचं आयुष्याचं बघा कसं सोनंच होतं. ते तुम्हाला घरात एक अशी पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आणि खूप मनाला प्रसन्न वाटतं. ही सेवा अगदी अंतःकरणापासून आणि मनापासून श्रद्धेने अशी स्वामींची सेवा करावी. मग बघाच किती आयुष्य आपलं खूप छान स्वामी घडवतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला पण महाराजांनी खूप प्रचिती दिली आहे. या गुरुचरित्राचं 14व्या अध्यायाचे पठण करून मला खूप प्रचिती आली आहे आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. स्वामी आपल्या भक्तांना कधीच नाराज करत नाही. स्वामी आपले दयाळू आहेत, कृपाळू आहेत आणि ते आपल्या एका हाकेला धावून येतात. स्वामींची सेवा अगदी श्रद्धेने आणि मनापासून करावी. 14वा अध्याय पठण केल्याने आपली इच्छा पूर्ण होणारच, यात संशयच नाही. आणि अगदी मनापासून स्वामींचं हे वाचन पठण केल्याने बघा स्वामी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला सगळं जे मनात जे काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या सगळ्या एक एक इच्छा तुमच्या पूर्ण होऊ लागतील आणि तुमची अडकलेली कामे आहेत ते तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील. आयुष्यामध्ये काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतील. आपल्या कुटुंबाचं या अध्याय वाचन केल्याने आपल्या कुटुंबात अडीअडचणी दूर होऊन सुख येतं आणि आपले संकट दूर होतात आणि आयुष्याचं सोनं होतं. तरी ही आज माझी झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.